नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. रसिक हो, गेले 9 दिवस आपण नवरात्रीतील नवदुर्गा या मालिकेमधून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांशी संवाद साधला. आता आजचा दिवस हा 10वा दिवस म्हणजेच विजयादशमी, दसरा. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. ह्या दिवसापासून आपण शुभ कार्याला सुरुवात करतो, सोनं खरेदी करतो, एखादी नवीन गोष्ट, गाडी हे खरेदी करतो. तसंच लहानपणी तुम्हालाही आठवत असेल, आपण शाळेमध्ये एकची सरस्वती काढायचो आणि सरस्वती पूजन, पाटीपूजन करायचो. ह्या दिवशी शस्त्रपूजनही केलं जातं. तर अशा ह्या दसऱ्यासंबंधी आज आपण संवाद साधणार आहोत ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्रीयुत डॉ. सोमण सरांशी. सोमण सर, तुमचं अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते. नमस्कार. सर, सर्वात पहिला प्रश्न की विजयादशमी म्हणजेच दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असं मी म्हटलं, तर 3.5च का? चांगला प्रश्न आहे. प्रथम सर्व प्रेक्षकांना माझ्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा. 3.5च का? 3.5 पीठं म्हणतो, 3.5 मुहूर्त म्हणतो. हो. आपल्याला माहिती असेल, लहानपण आठवायला पाहिजे की पावकी, निमकी, पाऊणकी, सव्वाएकी, दीडकी, अडीचकी आणि औटकी. हो, औटकीपर्यंत पाढे होते की नाही? बरोबर. तर औटकी हा त्यातला पाढ्यातला मोठा आकडा 3.5. त्या 3.5 अंकाला महत्त्व आलेलं आहे आणि म्हणून 3.5. आता 3.5 जे आपण मुहूर्त म्हणतो, हो, त्या अर्धा मुहूर्त कोणाच्या वाट्याला आला? बरोबर 3 आहे. कोणाच्या तर गुढीपाडवा हा पूर्ण दिवस, पूर्ण मुहूर्त. अच्छा. अक्षय तृतीया हा पूर्ण मुहूर्त. हां. त्यानंतर विजयादशमी, दसरा हा पूर्ण मुहूर्त आणि बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त धरला जातो. ओके. पण बलिप्रतिपदा तसं म्हटलं तर विक्रम संवताचा पहिला दिवस, हो. नवीन कार्तिक शुक्ल प्रतिपदा. बरोबर. मग तो तरी अर्धा कसा राहील? म्हणून मग अक्षय तृतीया हां. हा अर्धा मुहूर्त असं काही लोकांचं म्हणणं आहे. अच्छा. पण 3.5 म्हटलं ना हो. की लक्षात येतं की हा अंक महत्त्वाचा, शुभ आहे. बरोबर. 4, 5, 6 पेक्षा 3.5 3.5. मुहूर्त. आणि या दिवशी जे आपण कार्य करतो, हां. शुभारंभ करायचा कार्याचा, म्हणून विजयादशमीला सीमोल्लंघन करायचं बरोबर. आणि आपण नवीन कार्याचा प्रारंभ करायला, असा हा विजयादशमीचा दिवस आहे. बरोबर. पण ह्या सणाचं, दसरा हा सण जो आहे त्याचं विशेष महत्त्व काय? हां, विजयादशमी बघा तुम्ही, शेतातलं धान्य विजयादशमीला म्हणजे नवरात्रामध्ये घरात येतं. बरोबर. संपन्नता येते आणि म्हणून विजयादशमी ह्या सणाचं महत्त्व विशेष आहे. विशेष ह्या सर्व सणांमध्ये की संपन्नता, समृद्धी, अच्छा. लक्ष्मीपूजन आपण करतो, दुर्गा बरोबर. पूजन केलेलं आहे. हो. तर ते धान्य घरात आल्यामुळं संपन्नता आलेली आहे. आता धान्य घरात आणायचं आणि मग सीमोल्लंघन करायचं, स्वारीला निघायचं. प्राचीन काळी स्वारीला जाण्यापूर्वी धान्य घरात आणून ठेवायचे, कुटुंबाची व्यवस्था करायची अन्नाची बरोबर. आणि मग स्वारीला निघायचं, अशी प्रथा होती. आणि म्हणून विजयादशमीचं महत्त्व, त्या सणाचं हे विशेष आहे. बरोबर. म्हणजे ह्याला एक वेगळा दृष्टिकोन आहे की नक्कीच. आपण आता सुद्धा कुठे बाहेरगावी जाणार असू तर घरी सगळी तरतूद करून तरतूद ठेवतो. करून ठेवतो. त्याचंच हे एक उदाहरण आहे. बरोबर, बरोबर. सर, पंचांगामध्ये दसरा हा कसा दाखवला जातो? म्हणजे हां. त्याचं महत्त्व कसं दाखवलं जातं? बरोबर. कधी-कधी अश्विन शुक्ल नवमीच्या दिवशी दसरा असतो. हां. आपल्या लक्षात येईल. कधी-कधी दशमीला दसरा असतो. मूळ नियम असा आहे, अश्विन शुक्ल दशमी अपराह्नकाली असेल, हां. तो दिवस विजयादशमीचा. अच्छा. अपराह्नकाल हा प्रमुख आणि हो. प्रदोषकाळ हा नंतरचा. बरोबर. तर अपराह्नकाळी दशमी आहे म्हणून हां. विजयादशमी अशी आज आहे, मंगळवारी, हो. असं सांगता येईल. अच्छा. आता अपराह्नकाळ म्हणजे कसा, तर दिनमानाचे 5 भाग करायचे आणि चौथ्या भागाला अपराह्नकाल म्हणतात. बघा, सूर्यास्तातून सूर्योदय वजा करायचा आणि जो कालावधी येईल त्याला 5 भागायचं. हं. पहिला भाग असतो तो प्रातःकाल, हां. दुसरा भाग संगव काळ, तिसरा भाग जो असतो तो मध्यान्ह काल. आपल्याला माहिती आहे गणेश चतुर्थी हो. मध्यान्ह कालाला महत्त्व आहे. बरोबर. आणि चौथा भाग अपराह्न काल.
श्राद्ध पक्षाचो अपराह्नकाली करतात आणि पाचवा भाग येतो सायंकाळ. तर चौथा भाग या काळामध्ये आश्विन शुक्ल दशमी पाहिजे आणि तो दिवस विजयादशमीचा ठरला जातो. अच्छा. हा. त्याची अशी एक म्हणजे काय म्हणतात की माहिती आहे हो, आणि त्याच्या मागे जे शास्त्र आहे, नक्कीच नक्कीच कारण हे नक्कीच. बऱ्याच जणांना माहिती नसतं की हो त्याच्या मागचं शास्त्र काय आहे हो, ते. बरोबर बरोबर. सर, विजयादशमी किंवा दसरा हा जो सण आहे तो प्रचारात कसा आला? हां. ह्याची उपपत्ती सांगितली जाते या सणाची, की एक कथा आहे, आपल्याला माहिती असेल ती कथा. कौत्स्य हा वरतंतू ऋषींकडे शिकायला गेला. शिकला, सर्व विद्या शिकला वरतंतू ऋषींकडून. हा. आणि त्यानं विचारलं, गुरुदक्षिणा काय देऊ? हा. वरतंतू ऋषी म्हणाले, काही नाही. त्या हा. काळचे गुरु हा, हो. त्यावेळी फी आकारत नव्हते. त्यांनी फ्री शिकवलं कौत्स्याला. हा. नाही म्हणाले, गुरुदक्षिणा नको मला, तू शिकलास हीच गुरुदक्षिणा. पण कौत्स एवढा हट्टी, तो म्हणाला, नाही नाही, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. अच्छा. काही विद्यार्थी असतात असे, बरोबर. घ्यावंच लागेल, गुरुला सांगतात. अगदी. शेवटी वरतंतू रागानं म्हणाले, 14 कोटी सुवर्ण मुद्रा बापरे. द्यायला पाहिजे. आता गुरुनीच 14 कोटी. वरतंतू ऋषीनीच कौत्स्याला सांगितलं, 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणणार कुठून? खरंय. मग शेवटी तो रघुराजाकडे जायचं ठरवलं. हा. पण रघुराजानं यज्ञ केला होता, सगळी संपत्ती त्याच्यात त्यांनी घालवली होती. हा. आता त्यांनी इंद्रावर स्वारी करायचं ठरलं बरोबर. आणि इंद्राला हे कळलं रघुराजा स्वारी करायला येणार, म्हणून त्यांनी सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. अच्छा. तो पाऊस कुठे पाडला? हा. तर आपटा आणि शमीच्या झाडावर पाऊस पाडला ओके. आणि सांगितलं, घे तू. हा. मग काय झालं, कौत्स्याने सर्व सुवर्ण मुद्रा आपटा आणि शमीच्या झाडावरच्या त्या घेतल्या हा. आणि वरतंतू ऋषींकडे गेला हा. आणि त्याला सांगितलं, घ्या गुरुजी, ह्या दक्षिणा तुमची घ्या. ते म्हणाले, नाही 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 नाही, सगळ्या घेणार नाही, फक्त 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेणार. बघा त्या काळचे गुरुजी. हो. आत्ताचे गुरुजी असते तर सगळ्या ठेवल्या असत्या कदाचित, असं म्हणता येईल. पण त्या काळचे वरतंतू ऋषी ते म्हणाले, नाही नाही, 14 कोटीच मला दे. बघा, मग त्यांनी 14 कोटी कौत्स्याने मोजून दिल्या. उरलेल्या तो रघुराजाकडे घेऊन गेला. परत घ्या. राजा म्हणाला, एकदा दिलेलं मी परत घेणार नाही. आता करायचं काय? कौत्स्यापुढे प्रश्न पडला, उरलेल्या सुवर्ण मुद्रांचं करायचं काय? मग त्यांनी काय केलं, आपटा आणि शमीच्या झाडाच्या खाली ठेवल्या आणि लोकांना गावातल्या सांगितलं, तुम्ही लुटून न्या. अच्छा. हा. आणि लोकांनी सुवर्ण मुद्रा त्या शमीच्या आणि आपट्याच्या झाडाखालच्या लुटून नेल्या. ओके. अशी कथा आहे. हा. म्हणून विजयादशमीला सोनं लुटणं म्हणतो हो आपण, हो. तर ते आहे. आणखी एक कथा अशी आहे, आपल्याला माहिती असेल, महिषासूर राक्षसाचा अष्टभुजा देवीने वध केला. अच्छा. 9 दिवस लढाई केली हो. आणि 10व्या दिवशी वध केला. हा. आणि तो वध करताना तिने विजया हे नाव धारण केलं. म्हणून दसऱ्याच्या सणाला विजयादशमी असं म्हणतात. ओके. 10व्या दिवशी वध केला हो. आणि विजया नाव धारण केलं, विजय प्राप्त विजय केला म्हणून प्राप्त विजया. केला. म्हणून विजयादशमी हे नाव या सणाला मिळालं. अच्छा. आणखी एक कथा त्याची अशी आहे, हं. की पांडव अज्ञातवासात जेव्हा होते विराटाच्या घरी, त्यांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी शमीच्या झाडावरती जी शस्त्र ठेवली होती ती काढली, बरोबर. कारण आता अज्ञातवास संपलेला आहे. हो. आणि ती शस्त्र काढून शमीच्या झाडाची आणि त्या शस्त्राची पूजा केली. हा. हा दिवस आश्विन शुक्ल दशमीचा होता. अच्छा. म्हणून या दिवशी शस्त्रपूजा केली जाते आणि शमी वृक्षाची पूजा करण्याची प्रथा पडली. आणखी एक महत्त्वाची कथा उपपत्तीत सांगितली जाते, ती म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला याच दिवशी. अच्छा. आजही बघा रावणाचे पुतळे जाळले जातात या दिवशी. आपल्याला माहिती असेल हो. की रावणाचा वध या दिवशी केला आणि प्रभू बरोबर. रामचंद्र नंतर अयोध्येत आला, हो. तो गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणून गुढ्यावरून त्याचं स्वागत केलं. हो. अशी ह्या उपपत्ती आहेत सणाची. सण हा कसा निर्माण झाला, बरोबर. तर हे. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सांगायचं तर धान्य घरात येतं हो. हा सण. म्हणून बघा, विजयादशमीला आपण जे तोरण बांधतो आंब्याच्या पानाचं, हो. पण केवळ आंब्याचं नाही, त्याच्यामध्ये लोंब्या भाताची असतात. हे सुद्धा असतं, हो. तुरा सुद्धा असतो हो. आणि सुशोभित असं तोरण. हो. पण समृद्धी आली, धान्य बरोबर. घरात आलं, हे सुद्धा दाखवलं जातं. असा हा 3.5 मुहूर्तातील गोड सण विजयादशमी दसरा
अशा त्याच्या उपपत्ती आहेत. बरोबर. म्हणजे समृद्धी आली घरा तोची दिवाळी दसरा, दसरा. असं आपण म्हणू शकतो. हो, हो. आणि मला हे फार आवडलं, की पूर्वीचे जे गुरु होते, ते गुरुदक्षिणा मागायचे नाहीत, पण हो. ते तेवढेच मला असं वाटतं, की त्यांच्या प्रती जी निष्ठा होती, की जसं त्याने म्हटलं, की मी 14 कोटीत सुवर्णमुद्रा घेईन आणि ज्या राहिलेल्या सुवर्णमुद्रा होत्या, त्या शिष्यांनी सुद्धा स्वतःकरता वापरल्या नाहीत, तर त्या समाजाला दिल्या. बरोबर. नाहीतर हल्लीच्या जगामध्ये राहिलेलं जे आहे किंवा आपण सरांना कमी देऊ, आपल्याकडे जास्त ठेवू, असं आहे. आता ही कथा आहे ना, साधी कथा आहे, पण यातून किती संदेश दिला जातो बघा. पहिली गोष्ट म्हणजे वरतंतू ऋषींनी फ्री शिकवलं, बरोबर. आहे की नाही? हो. महत्वाचं आजकाल ते मौल्यवान आहे. खरं आहे, खरं आहे. तुमचं म्हणजे ज्ञानदान दान. हे त्यांनी केलं. कौत्स इतका हट्टी की नाही काहीतरी गुरुना द्यायलाच पाहिजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. हा संदेश सुद्धा या कथेतून मिळतो. त्यानंतर अर्थात कौत्स प्रयत्न करतो. सुवर्णमुद्रा हताश होऊन बसलेला नाही. बघ गुरुनी सांगितलं 14 कोटी सुवर्णमुद्रा आता कुठून आणू? असं त्यांच्याकडे रडगाडं गायलं नाही. तो सुद्धा तसाच होता कारण तो विद्या शिकला होता सर्व आणि त्याने बरोबर गाठलं रघुराजाला. रघुराजा सुद्धा असा की नाही म्हणाला नाही. या कथेमध्ये हे सुद्धा रघुराजाचं विशेष आहे कारण दानशूर राजा. हो. तर त्यांनी सुद्धा ठरवलं की नाही द्यायला पाहिजे इंद्राकडून घेऊया. इंद्र सुद्धा बघा त्यांनी रघुराजाने स्वारी करण्यापूर्वी पाऊस पाडला. बरोबर. म्हणजे हे सुद्धा किती विशेष आहे इंद्राचं. खरंय. आणि सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला आणि सुवर्णमुद्रा त्या वरतंतू ऋषींकडे सर्वच्या सर्व दिल्या. कौत्स्यानं स्वतःसाठी ठेवल्या नाहीत. बरोबर. हे या कथेतून आणखी दिसतं. वरतंतू ऋषींचा आणखी अवतार हे दिसतं. मी सांगितलंय तेवढ्याच घेईन, तेवढ्याच बाकीच्या मी घेणार नाही. हो. हा संदेश या कथेतून मिळतो. खरं आहे. आणखी उरलेल्या तो राजा रघुराजाकडे द्यायला गेला. रघुराजा पण घेईना, एकदा दिलेलं मी घेणार नाही. ही या कथेतून सिद्ध होतं. आणि कौत्स्यानं उरलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या घरात ठेवलेल्या नाहीत, तर त्यांनी त्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना सांगितलं तुम्ही घ्या. घ्या. किती संदेश जवळजवळ खरंच. 10-12 संदेश या हो. एका कथेतून मिळतात, जे आधुनिक काळात सुद्धा आवश्यक आहेत, खरं आहे. उपयोगी पडतात. अगदी खरं. आणि कौत्सानी त्याची गुरुदक्षिणा पूर्ण करण्याकरता कुठे चोरीमारीही केली नाही. हो, हे हेही विशेष आहे, हे महत्त्वाचं. विशेष आहे. म्हणून सांगतो ना, या कथेतला अर्थ घ्यायचा बरोबर. आणि कार्यकारणभाव समजून घेतला ना, म्हणजे मग आपल्याला शिकायला मिळतं. अगदी खरं. बरोबर. सर, आत्ता जसं तुम्ही म्हणालात, की इंद्राने त्या सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला आणि तो आपट्याच्या पानावर आणि शमीच्या पानावरती हो. म्हणजे त्या झाडावरती. हो, हो. तर मग म्हणून आपट्याची पानं आपण सोनं म्हणून लुटतो का? हा एक चांगला प्रश्न विचारलाय. इंद्र काय कुबेर काय त्यांनी पाऊस पाडला कथेमध्ये. कुबेराचं पण नाव आहे, इंद्राचं पण नाव आहे. हां. पाऊस पडला सुवर्णमुद्रांचा. आता लक्षात घ्या, विचार करा की त्या काळात कौत्स्यानं खऱ्या सुवर्णमुद्रा लोकांना वाटायला सांगितल्या, लुटायला हो, सांगितल्या. बरोबर. हां, आपट्याची पानं नव्हेत, हे समजून घ्यायला पाहिजे. पण काय झालं त्याच्यानंतर प्रथा अशी पडली, सोनं म्हणून आपट्याची पानं द्यायची प्रथा सुरू पडली. आता आपट्याचं झाड सुद्धा घाबरत असेल, दसरा जवळ आला ना की आता आपली कत्तल होणार. हो. आणि बघा तुम्ही दसरा संपला दुसऱ्या दिवशी ही आपट्याची पानं फुटपाथवरती पडलेली असतात अगदी रस्त्यावरती. खरं आहे. पहिल्या दिवशी सोनं म्हणून म्हटलं जातं हो. आणि दुसऱ्या तुम्ही मला सांगा ना की आपला सण आनंदानं साजरा करत असताना झाडाची कत्तल करणं योग्य आहे का? बिलकुल नाही. नाही. द्यायच्या असतील तर खऱ्या सुवर्णमुद्रा वाटा ना. द्यायच्या असतील तर आपट्याची पानं नव्हेत. म्हणून मला सांगायचं आहे ह्याच्या मागचं मूळ हेतू काय? सुवर्णमुद्रा त्यांनी वाटल्या. त्या वाटत्या येत नाहीत आधुनिक बरोबर. काळामध्ये, शक्यच नाही. मग आपट्याची पानं वाटू नका, त्याच्याऐवजी शुभ संदेश द्या. अगदी दसऱ्याच्या शुभेच्छा, बेस्ट विशेष आजकाल. हो. आणि आजकाल साधनं व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहे, अनेक साधनं आहेत अगदी संपर्काची. त्याच्यावरून शुभेच्छा द्या. शुभेच्छा देणं एकमेकाला हाच दसऱ्याचा संदेश आहे. आपट्याची पानं देऊ नका. कारण आपण सण उत्सव कशासाठी साजरे करतो? पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, करण्यासाठी. भक्षण करण्यासाठी नाही. तेव्हा पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर आपट्याची पानं द्यायची नाही. आणि कौत्स्यानं खऱ्या सुवर्णमुद्रा लुटलेल्या आहेत, आपट्याची पानं नव्हेत. त्यांनी सांगितलेलं नाही. आणि आपट्याची पानं लुटायला सांगितलं असतं
तर कोण आलं असतं? कोणीच मला सांगा ना, नाही. कोणीच आलं नसतं. खरंय. खऱ्या सुवर्णमुद्रा प्रत्येकाच्या गरीब जनतेच्या घरामध्ये गेल्या. तेव्हा लक्षात घ्या, प्रत्येक कथेमधला मूळ हेतू आहे हेतू. की आपट्याच्या पानाची कथ सोनं म्हणून देऊ नका देऊ आणि नका. फसवू नका. खरंच. कारण सोनं म्हणून द्यायचं पानं ती हो. दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये जातात. तसं खरंच. करू नका. प्रत्येक सण साजरा करताना पर्यावरणाला जपलं पाहिजे, जपलं त्याचं पाहिजे. रक्षण केलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. खरंय. मला असं म्हणावंसं वाटतं, की आपट्याच्या पानांचा जर का आपण आकार बघितला, तर तो हृदयाच्या आकारासारखा असतो. हो. तर तुम्ही एकमेकांच्या हृदयात जागा निर्माण करा हो. किंवा तुम्ही एक चित्र काढून द्या. अगदी किंवा किंवा सोन्यासारखी माणसं जपा. आणखी तुम्हाला माहिती आहे का, लोकांना आपटा आणि कांचन यातला फरकच कळत नाही. अच्छा. हो, कांचनचं पान आणि आपट्याचं पान सारखं दिसतं. ओह! म्हणून लोक त्या पण झाडाची कत्तल करतात अरे बापरे! आणि आपटा म्हणून दिलं जातं. लक्षात घ्या, हे याच्यासाठी नाहीये. म्हणजे ह्यात पण भेसळ आहे. याच्यात सुद्धा भेसळ आहे. सोन्यामध्ये सुद्धा भेसळ अशी केलेली आहे, असं विनोदानं म्हणता येईल याच्यामध्ये. खरं आहे. म्हणजे हे 24 कॅरेट सोनं नाही. नाहीये. त्यामुळे हो. तुम्ही लक्षात ठेवा, की आपल्याला जे सोनं मिळतंय आपट्याचं पान म्हणून ते कोणतं आहे. हां, हे लक्षात घ्या. कारण ती दोन्ही झाडाची पानं सारखी दिसतात. हृदयासारखा तुम्ही आता आकार हो. म्हणाल तशीच दिसतात. कांचन आणि त्याची फुलं वेगळी देतात, मात्र फुलं वेगळी असतात, पण पानं सारखी दिसतात. अच्छा. ती देतात लोक. लोक काय खरं सांगू का, विचार करत नाही. सण उत्सव करताना कार्यकारणभाव समजून घेतला पाहिजे. का सण साजरा करतो? पूजा करताना सुद्धा देवाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी पूजा करायची असते. बरोबर. हे समजून घेऊन उत्सव साजरा करा. तर तुम्हाला माहिती आहे का, आता पुढची पिढी आहे ना, नातवंड आजीला विचारतात, हां. आजी आपट्याची पानं का द्यायची? हो. आजीला माहीत नसतं. मग मुलानं जर कथा गुगलवरती वाचली, तर तो विचारतो, कौत्स्याने सुवर्णमुद्रा वाटल्या, मग आपण पानं का वाटतो? आजीला उत्तर देता येत नाही. तसं होऊ नये बरोबर. म्हणून आपणच अभ्यास करून पुढच्या पिढीला हे समजून द्यायला पाहिजे. अगदी खरं. सर, दसरा हा जो सण आहे, तो 3.5 मुहूर्तांपैकी एक असं आपण म्हटलं. तर ह्या सणाच्या दिवशी काय करतात? कसा साजरा केला जातो हा? प्रत्येक सण अभ्यंग स्नान हे महत्वाचं आहे. हां. अभ्यंग स्नान करायचं. त्याच्या अगोदर घर स्वच्छ. प्रत्येक सणाच्या अगोदर आपलं घर स्वच्छ करायचं. आपण नवरात्रात बघितलं, लक्ष्मी घालवायची बरोबर. आणि स्वच्छ घर करायचं हो. आणि घर स्वच्छ करून रांगोळी घालायची हां. घरासमोर. बरोबर. ज्या घरासमोर रांगोळी असते ना, तिथे लक्ष्मी प्रवेश करते. लक्ष्मी म्हणजे काय? समृद्धी, आनंद, सुख, प्रेम, माया हे प्रवेश करतात. म्हणून रांगोळी घरासमोर काढायची आणि तोरण घराच्या दरवाजाला बांधायचं. आता उंबरठा आणि तोरण हे याचं एक नातं आहे. उंबरठ्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा हो. आपल्याकडे आहे. आहे. का? तर त्याच उंबरठ्यातून लोक बाहेर जातात. हो. प्रेम बाहेर जातं आणि सूनबाई घरात येते, माप माप ओलांडून. ओलांडून घरात येते, समृद्धी आणते. हो. तो उंबरठा आणि तोरण घराचं हे ज्याच्या घरावरती आहे ना, ते समृद्ध घर. म्हणून तोरण बांधायचं. आपण गुढीपाडव्याला सुद्धा तोरण बांधतो, हो. पण आंब्याच्या पानाचं बांधतो. हो. पण दसऱ्याला त्याच्यामध्ये भाताचे जे तुरा लोंबी असतो असता. तो असतो, कारण धान्य घरात आलेलं असतं. एवढंच नव्हे, घराच्या दरवाजाला नाही तर आम्हाला आठवतं की प्रत्येक घरामध्ये दरवाजे जे असतात, त्या दरवाजाच्या कड्यांना सुद्धा अच्छा. ते तोरण बांधायचं असतं. समृद्धी संपूर्ण घरभर, आनंद बरोबर. हे असतं. आणि दसरा म्हटलं की श्रीखंड पाहिजे, हो. गोड पदार्थ पाहिजे. बघा, गणेश चतुर्थीला मोदक पाहिजे, मोदक. दिवाळीला लाडू, करंज्या, शेव, चकली. बरोबर. इतर वेळी करत नाही, पण फक्त दिवाळीला करतो. तसं श्रीखंड, दसरा म्हटला की श्रीखंड. आपल्याला माहिती आहे ना, दसरा उजाडला, मोरूचा बाप हो. मुरूला म्हणाला. हो. तसं तसं आहे. सणामागे विजयादशमी म्हटलं की श्रीखंड. पण आजकाल भेसळ असते, तर बाहेरून श्रीखंड आणण्यापेक्षा घरी करावं. स्वतः केलेला पदार्थ हा कसाही असला तरी जास्त गोड लागतो. आणि म्हणूनच विजयादशमीचा सण आनंदाने आणि शुभ कार्याचा प्रारंभ करायचा, हे विशेष आहे. आधुनिक काळामध्ये विजयादशमी साजरी करायची असेल तर अशा पद्धतीने करायचं. याच्यामध्ये म्हणजे कथेमध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. हो. आता रावणाचे पुतळे जाळतात, ते जाळणं सोपं आहे, पण प्रत्येकामध्ये रावण असतो. रावण असतो की नाही? प्रत्येकामध्ये अगदी रावण. खरं, अगदी खरं. आणि आपल्यालाच राम व्हायचं आहे.
आणि आधुनिक काळामध्ये आपल्यातला अज्ञान, आळस, अनिती, भ्रष्टाचार, अस्वच्छता, अनारोग्य, वाईट गोष्टींचा आपण रावण जो मनामध्ये दहन असतो, करायचं. दुष्टपणा, हो याचा त्याग करायचा आहे, त्याचा वध करायचा आहे. बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला राम बनायला पाहिजे. अगदी. सीमोल्लंघन जे करायचे प्राचीन काळी, हो घरामध्ये धान्य आणायचं आणि सीमोल्लंघन करायचे, सीमा ओलांडायची गावची हो आणि स्वारीला निघायचे. आत्ता सुद्धा आपण सीमोल्लंघन करतो. ते अज्ञानाकडून ज्ञानाकडे, आळसाकडून उद्योगाकडे, अनितीकडून नीतीकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अनारोग्याकडून आरोग्याकडे आणि वाईटापासून चांगल्याकडे सीमोल्लंघन करायचं, हा आजच्या दिवसाचा संदेश आहे. आणि ज्यांना नवीन वस्तू खरेदी करायची असेल ती दसऱ्याच्या मुहूर्तावरती 3:30 मुहूर्त या दिवशी करायची आणि चांगल्या कामाचा प्रारंभ करायचा. बरोबर. आपण उपक्रम ठरवतो, अमुक अमुक करणार, तर मुहूर्त पाहिजे असेल ना, पंचांगात बघायची जरूर नाही, विजयादशमीला सुरुवात करायची चांगल्या कामाला. की म्हणजे आपण जे काम करू त्याच्यात आपला विजय होणारच. नक्कीच सीमोल्लंघन करायचं. आणि हाच या सणाचा संदेश आहे. नवरात्रामध्ये 9 रात्री जे आपण जागरण करतो हो आणि विजयादशमीचा सण हा 10वा बरोबर. 10व्या दिवशी येतो. हो हे संपूर्ण रचना अशी केली आहे ना या सणांची, की बघा तुम्ही, अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळी येते. हो अश्विन महिना, अश्विन महिना संपन्नतेचा, तर सुरुवातीला नवरात्र आणि संपताना अश्विन महिना दिवाळी येते. असे हे सण सुरू होतात. याचं कारण धान्य घरात आलेलं असतं, समृद्धी असते आणि मग आपण अशा पद्धतीनं सण साजरे करायचे असतात. बरोबर. आणखी एक गोष्ट महत्त्वाची, हा की पूर्वीच्या काळी या दिवशी शाळेमध्ये नाव घातलं जात असे. अच्छा. मला आठवतं आमच्या लहानपणी हा पूर्वीच्या काळामध्ये शाळेत नाव कधी घालायचं, विजयादशमीला. अच्छा. आणि विजयादशमीच्या दिवशी पाटी असायची. हो. आता पाटी नाही, आता नाही. पण आता आयपॅड आलं त्याचं, हा बदललं. पण आकड्यांची सरस्वती काढायची. सरस्वती काढायची. आकड्यांची सरस्वती हो. कुणालाही काढता येते आणि सुंदर दिसते. अगदी. आकड्यांची सरस्वती काढायची, तिची पूजा या दिवशी करायची आणि शाळेमध्ये नाव घातलं जायचं. आणखी एक प्रथा होती, की वाद्य जी घरात असतात हो त्याची पूजा या दिवशी केली जाते, हो. वाद्यांची. हो आणि आता आधुनिक काळात सांगितलं तर कॉम्प्युटर आहे, कम्प्युटर आहे. आपल्याकडे लॅपटॉप आहे, हो आपल्याकडे आयपॅड आहेत. ह्या आधुनिक ज्ञान देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सरस्वतीच्या, तर बरोबर. त्यांची पूजा या विजयादशमीच्या दिवशी करायची. करायची. आणि असं केलं तर आपण एक शुभ कार्याला प्रारंभ केला असा बरोबर. त्याचा संदेश जातो. इव्हन ज्यातनं आपल्याला उद्योग मिळतो किंवा बरोबर. ज्यातनं आपल्याला पैसा मिळतो त्या गोष्टींची सुद्धा आपण पूजा करतो. नक्कीच नक्कीच. पूर्वीच्या काळी अश्वपूजा करायचे, अच्छा. कारण घोड्यावर बसून ते वाहन होतं. हो आता मोटर कार आहे, तर मोटर कारवरती सुद्धा तोरण लावलं हो, जातं हो, हो. विजयादशमीला. आपल्याला माहिती आहे, Yes. जी जी वस्तू आपल्याला उपयोगी पडते ती तोरण लावून सजवायची आणि आनंद घ्यायचा. अगदी खरं. तर श्रोते हो, आत्ताच आपण दाकृ सोमण सरांकडनं ऐकलं की विजयादशमी म्हणजेच दसरा ह्या सणाचं काय महत्त्व आहे. आपण आपल्यातला रावण जो दहन करायचा आहे, म्हणजे काय करायचं, तर आपल्यातले जे वाईट गुण आहेत, एकमेकांबद्दलचे आपण ग्रह करून ठेवतो, ज्या वाईट गोष्टी आपल्या मनात आहेत त्याचं आपण दहन करायचं. तसंच सीमोल्लंघन करताना आपण नवीन गोष्ट जी सुरुवात करणार आहोत, ज्या काही चुकीच्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या विसरून चांगल्या मनाने नवीन गोष्टींची सुरुवात करायची, एकमेकांमधले हेवे दावे विसरून जायचे. अशा पद्धतीने जर का आपण दसरा हा सण साजरा केला तर नक्कीच एकमेकांच्या चेहऱ्यावरती आनंद येईल आणि हा दसरा आपण सगळ्यांबरोबर आनंदाने साजरा करू शकतो. तर मी अमृत संवादतर्फे सर्व रसिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून अमृत संवाद या यूट्यूब चॅनलवरती आलात तर त्याबद्दल मी आपले आभार मानते. म्हणून म्हणूया, दसरा सण मोठा नाही नाही आनंद आनंदाला तोटा. तोटा. अगदी खरं. तर श्रोते हो, आपली त्रिसूत्री विसरायची नाही. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कोणाला, अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. परत एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.